अंघोळ करताना महिलेला तसली सवय. पुण्यातील प्रकार अख्ख्या महाराष्ट्रभरात चर्चा. सावधान व्हा. पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारं ते कुटुंब बाहेरून पाहिलं तर अगदी सुखी आणि समाधानी वाटायचं. राकेश एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता, तर त्याची पत्नी सुहासिनी घर आणि मुलांची जबाबदारी अतिशय व्यवस्थित सांभाळायची. दोघांची 2 लहान मुलं. घरात सतत हसण्याचे आवाज. रविवार असो शनिवार असो त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण असायचं. शेजाऱ्यांनाही त्यांचं कुटुंब पाहून हेवा वाटायचा. त्या दिवशी ही सकाळ अगदी नेहमीसारखीच उगवली होती. बाहेर वातावरण थंड होतं. सोसायटीच्या परिसरात हलकी धुक्याची चादर पसरली होती. राकेश नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेला होता. घरात मुलं टीव्ही समोर बसून कार्टून पाहत होती. सुहासिनी मात्र स्वयंपाकघरात सकाळच्या कामात व्यस्त होती. सगळं काही इतकं सामान्य वाटत होतं की पुढच्या काही मिनिटात आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे याची कल्पनाही कुणाला नव्हती. काम आटोपल्यावर सुहासिनी बेडरूममधून बाथरूममध्ये गेली. ती नेहमीप्रमाणे आत गेली आणि दरवाजा बंद झाला. त्यानंतर घरात पुन्हा शांतता पसरली. मुलं त्यांच्या दुनियेत रमली होती. वेळ पुढे सरकत होती, पण कुणाचंही लक्ष त्या बंद दरवाजाकडे गेलं नाही. साधारण तासभराने राकेश घरी परतला. घरात पाऊल टाकताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. स्वयंपाकाचा सुगंध येत होता. मुलं हॉलमध्ये होती, पण सुहासिनीचा आवाज मात्र ऐकू येत नव्हता. सुरुवातीला त्याने फार लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं ती अजून अंघोळ करत असेल, पण काही वेळ गेला तरी बाथरूमचा दरवाजा बंदच होता. राकेश हळूहळू त्या दिशेने गेला. दरवाजा खालून पाण्याची एक बारीक धार बाहेर येताना दिसली. आतून कोणताच आवाज येत नव्हता. त्याने हलकासा दरवाजा ठोठावला. सुहासिनी. खूप वेळ झाला, पण आतून काहीच उत्तर आलं नाही. त्याने मोठ्याने आवाज दिला, तरीही ती शांतच होती. त्या क्षणी राकेशच्या मनात भीतीची पहिली ठिणगी पडली. त्याचा आवाज आता घाबरलेला होता. त्याने दरवाजा जोरात वाजवायला सुरुवात केली. मुलंही घाबरून त्याच्याकडे पाहत होती. आतून मात्र एकही हालचाल होत नव्हती. त्या बंद दरवाजामागे नेमकं काय चाललंय हा प्रश्न त्याला अक्षरशः वेड लावत होता. घाईघाईने त्याने शेजाऱ्यांना बोलावलं. काही मिनिटात लोक जमा झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. दरवाजा तोडायचा निर्णय झाला. काही जणांनी खांदे मारायला सुरुवात केली. जोराचे आवाज होते आणि शेवटी एक मोठा धक्का बसताच दरवाजा आतून तुटून उघडला. दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून सगळे काही क्षण जागेवरच गोठले. बाथरूममध्ये धुरकट वाफ पसरली होती. हवेत एक विचित्र जडपणा जाणवत होता. जमिनीवर सुहासिनी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. नळ सुरू होता. पाणी वाहत होतं, मात्र ती पूर्णपणे निश्चल होती. राकेशने क्षणाचाही विलंब न करता तिला उचललं. मुलं रडायला लागली होती. शेजारी मदतीला धावले. सगळ्यांनी मिळून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. गाडीचा वेग वाढत होता. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा वाटत होता. पण रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी काही मिनिटातच जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी शांत आवाजात सांगितलं, आम्ही प्रयत्न केले, पण आता उशीर झालाय. हे शब्द ऐकताच राकेश पूर्णपणे कोसळला. काही वेळापूर्वी हसत बोलणारी त्याची पत्नी आता कायमची निघून गेली होती. मुलांना अजून काही समजत नव्हतं, पण घरावर दुःखाचा काळा डोंगर कोसळला होता. घटनेची माहिती मिळताच सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज लावत होता. काहींना वाटलं बाथरूममधून घसरून अपघात झाला असेल, तर काहींनी वेगळ्याच चर्चा करायला सुरुवात केली, पण खरी गोष्ट अजून कुणालाच माहीत नव्हती. राकेशच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता. एवढ्या निरोगी आणि व्यवस्थित असलेल्या सुहासिनीसोबत अचानक असं काय घडलं? डॉक्टरांनी पुढील तपास सुरू केला. बाथरूमची पाहणी करण्यात आली. तिथे काही गोष्टी पाहून डॉक्टरांनी तज्ज्ञ गंभीर झाले. त्या बाथरूममध्ये हवा खेळती राहण्यासाठी योग्य व्यवस्था नव्हती. छोटी बंद जागा, सतत गरम पाण्याची वाफ आणि आत सुरू असलेलं एक उपकरण, ज्याकडे बहुतेक लोक कधीच गांभीर्याने पाहत नाहीत. तपास जसा जसा पुढे गेला तसं सत्य हळूहळू समोर येऊ लागलं. डॉक्टरांनी नंतर जे सांगितलं ते ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आला. सुहासिनीला अंघोळ करताना खूप वेळ गरम पाण्याखाली राहायची सवय होती. बाथरूम पूर्ण बंद करून ती बराच वेळ आत असायची. त्या दिवशीही नेमकं तेच झालं होतं, पण यावेळी ती सवयच तिच्यासाठी जीवघेणी ठरली. बाथरूममध्ये सुरू असलेला गॅस गिझर सतत चालू राहिल्यामुळे आत हळूहळू विषारी वायू तयार झाला. हा वायू इतका धोकादायक असतो की तो दिसत नाही, त्याला वासही नसतो आणि माणसाला कळण्याआधीच तो शरीरात पसरतो. बंद जागेत तो अधिक वेगाने परिणाम करतो. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की त्या विषारू वायूमुळे सुहासिनीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी झाली. सुरुवातीला तिला चक्कर आली असावी. त्यानंतर ती बेशुद्ध पडली आणि काही मिनिटातच सगळं संपलं. बाहेरच्या कुणालाही काही समजलं नाही, कारण आतून मदतीसाठी आवाज देण्याचीही तिला संधी मिळाली नाही.